आज पैठण तालुक्यामध्ये पातूर शिवारामध्ये पातूर मंडळामध्ये आणि मुरमा गावात मी साईनाथ विराजी फनागडे शेतकरी मी 1000 झाडं मोसंबीची सध्याला काढून टाकून राहिलो. कारण ह्या वर्षी इतका पाऊस झाला का असं मोसंबीचे नुकसान झाली. जो माल होता तो माल बी 12-13च्या पुढे व्यापाऱ्याने काही घेतला नाही आणि वर्षाकाठी मला त्या मोसंबीच्या झाडाला जवळपास 3 ते 4 लाख रुपये खर्च आला. त्याला गावरान खत टाकणे, 10-12 फवारण्या करणे, अशा खूप खर्च शेतीमध्ये मंजूर आहे. रासायनिक खताचे एक तर भेटलेले गगनाला भाव जे आज 400-550 गोणी ती आज 1700-1800-1900-2000 रुपयाला गोणी झाली. DAPची इतके महागाचे खत मंजुरी वाढली आणि मोसंबीला भाव नाही आणि अतिवृष्टीने एवढं नुकसान झालं की मोसंबी पुराणा झाली आम्हाला शेतकऱ्याला. म्हणून मी 1000 झाडं आज काढून टाकलेली. तर शासनाने भाव नाही मोसंबीला. बाकी साईडला जरा विचार केला, इकडं पाटा साईडला दिलं 40-45 हजार भाव चालला सध्याला. पण इकडे पातोळ परिसरामध्ये 12-13 पुढे व्यापारी मागत नाही भाव. आणि एक वेळेस मी मंडीत मोसंबी उतरून नेलं तर ती मंडी माझे 7 रुपये किलो मोसंबी विकलं. लेबर लोन लेबरला खर्च आला मला 21,000 रुपये आणि मोसंबी विकलं 7,000 रुपये टाकली. काय पुरते मोसंबी? म्हणून या लहान लेकरासारखं जपलेली जी मोसंबी ती आज माझ्यावर काढण्याची वेळ आली. तर शासनाने याचं मला काही ना काही मोबदला द्यावा. 1000 झाड मी आज कटिंग चालू केली. 15-16 वर्ष झाडं माझी लहान लेकरांनी जपलेली होती पण काढण्याची वेळ माझ्यावर आली अतिवृष्टी पावसाने.